मित्रांनो, आपल्या भारतीय लोकांची जी सकाळी ती चहापासून होती। तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या भारतीय लोकांना सकाळी सकाळी उठल्यावर चहा लागतो। तर तुम्हाला माहित असेल चहामध्ये काय काय इन्ग्रेडियंट वापरतात। तर चहा पावडर, पाणी, दूध, इलायची आणि सर्वात मेन म्हणजे साखर। साखर नाही वापरली तर चहामध्ये गोडवा येणार नाही। तर आपण ती चहामध्ये साखर वापरतो। आपण काय आज चहा बनवणार नाही, चहामध्ये जी साखर वापरणार आहे त्या साखरेपासून आज एक्सपेरिमेंट करणार आहे। तो एक्सपेरिमेंट काय करणार आहे ते तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल साखरेपासून आपण कसा भडका करणार आहे, काय भडका करणार आहे। तर व्हिडिओ लय भारी होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आपण आपलं कसा व्हिडिओ होतो ते बघू। व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग अत्यंत धोकादायक आहेत। कृपया ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग कोणी घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू नका। मित्रांनो, आपण आहे ना साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेली पिठी, हे बघा तुम्ही बघू शकता साखर पूर्ण पिठी केलेली आहे। आता आपण काय करू, आगीचा सोर्स लागेल ना आपल्याला, त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ। तर त्यासाठी तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक गाजाचा तुकडा आहे आणि याच्यात एक कपडा आहे आणि एक माचीस आहे। आपण याच्यापासून मसाला तयार करून घेऊ अगोदर। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली मसाला तयार आहे। आता मसाला आपण साईडला ठेवू आणि इथे आहे ना आपल्याकडे एक बॉटल आहे, त्या बॉटलचे हे जे बुच्चन आहे त्या बुचण्याला आपण होल पाडून घेऊ आणि ह्या बाटलीमध्ये ना पिठी साखर भरू। म्हणजे नंतर आपण काय करणार आहे, ही जी पिठी साखरेने भरलेली बॉटल राहील ती फक्त अशी दाबू, मग त्यातून जी पिठी साखर पांगन ती त्या पेटत्या मशालीवरती पडन, मग त्याचा भडका होईल। मित्रांनो, आपली मशाल इथं रेडी आहे, आपण पिठी साखरेने भरलेली बॉटल पण इथं रेडी आहे। आता आपण आहे ना मशाल पेटू आणि त्याच्यानंतर ही बॉटल आहे ना उलटी धरून त्याच्यावरती शिपडू। तर चला आपण आपले मशाले ना पेटवून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण मशाल पेटवलेली आहे। आता ही पिठी साखर आहे बाटलीमधली ती आपण त्याच्यावरती शिपडू। मित्रांनो, तुम्ही बघू शकता जसं आपण पिठी साखर जेवढ्या जास्त प्रमाणात त्याच्यावर पडन तसंच ना भडका लांब लांब पांगतो। मित्रांनो, तर बॉटल आपली पूर्ण चेपून गेलेली, तर तुम्ही बघू शकता हातात आपण पिठी साखर घेतलेली, पिठी साखर आपण याच्यावर फेकून बघू। मित्रांनो, ह्या बाटलीने मशालीने काय मजा येऊन नाही राहिली। आपण काय करू माहिती का, आता इथं खाली ना कपाळ आहे ते पिटून देऊ आणि ही पिठी साखरी इंटर काय हाताने त्याच्यावर भडका मारू, बघू काय होतं। 3, 2, 1 तर मित्रांनो, तुम्ही बघितलं जेव्हा नॉर्मल जाळ झाला होता तर थोडंसं काहीतरी दिसत होता। जेव्हा आपण पिठी साखर मारली तर तुम्ही बघितलं त्या नारळाच्या खोडापर्यंत असं एकदम भडका पेट झाला होता। तर तुम्हाला कसं वाटलं हा प्रयोग नक्की कॉमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, तुम्ही पिठी साखरीपासून भडका होतो हे तर बघितलंय, तर आपण याच्यापासून आहे ना मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओसाठी। तर तो काय आपली अभिजित भाऊ तुम्हाला सांगणार। मित्रांनो, तुम्ही बघितलं आता पिठी साखरेपासून आपण भडका केला, तर आपल्या डोक्यात एक आयडिया आलेली, पिठी साखरेपासून असं एक प्रोजेक्ट तयार करणार आहे आपण का ते तुम्हाला बघून खूप आनंद होणार आहे आणि मजा पण येणार आहे। तर तुम्ही नाही का तो व्हिडिओची वाट बघा आणि तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर आम्ही भेटू तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।